नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरकरांच्या नांदणी गावामधली हत्तीण म्हणजे माधुरी उर्फ महादेवी ही आता सगळ्यांना माहिती आहे की गुजरातच्या जामनगरमधल्या वनतारा या इथे आहे सध्या। आणि सर्व या कोल्हापूरकरांच्या याच्यामध्ये आता एक मोठी मागणी होत आहे, ती म्हणजे माधुरीला तुम्ही आम्हाला वापस करा। त्यासाठी बघा, ही कोल्हापूरला कधी परत मिळणार का, या कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार ह्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आपण आता बघत आहोत। बघा, माधुरी हत्तीणीला जर परत कोल्हापूरला आणायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पडणं गरजेचं आहे, असं सरकारचं तिथं म्हणणं आहे। एक एक करून आपण माहिती पाहणार आहोत। बघा, कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आलं। मात्र या निर्णयाला गावकऱ्यांकडून जोरदार विरोध करण्यात सुद्धा आला। आमची माधुरीला आम्हाला परत द्या अशी मागणी गावकऱ्यांकडून सुद्धा करण्यात आली होती। महत्त्वाचे म्हणजे वनताराने सुद्धा माधुरीला आम्ही परत देऊ असे संकेत सुद्धा दिलेले आहेत। तिथेही जर आपण बघितलं, वनतारामध्ये माधुरी हत्तीणीचं स्वागत देखील एकदम जोरदार याच्यामध्ये करण्यात आलं। परंतु आपण हे सुद्धा बघितलं की जाताना देखील माधुरीच्या डोळ्यात अश्रू होते, कारण जिथे तिनं अख्खं आपलं बालपण घालवलं, पूर्ण आपलं सगळं जीवन तिथं आहे, ती आता सध्या अंबानीच्या वनतारामध्ये आहे। वनतारामध्ये ती दाखल झालेली आहे। परंतु ह्याचाच कुठेतरी एक जोरदार एक विरोध म्हणून गावकऱ्यांनी काय केलेलं आहे, मुकेश अंबानीच्या जे आपल्याला माहिती आहे की जिओ जे सिम आहे, जवळपास 7,000 आपल्या मित्रांनी किंवा आपल्या कोल्हापूरकरांनी इथे जिओचं जे सिम होतं ते एअरटेलमध्ये पोर्ट केलेलं आहे। त्यांचे जे बिझनेस आहेत ते पूर्णपणे तिथं ठप्प करण्यात आलेलं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदणीकरांची किंवा कोल्हापूरकरांची महादेवी हे एक महत्त्वाचं आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। त्याच्यावरती आता चालू आहे सगळीकडे, तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावरती उद्यासुद्धा एक मोठी बैठकसुद्धा होणार आहे। जाताना महादेवीच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रूसुद्धा पाहायला मिळाले होते। बघा, याशिवाय कोल्हापूरमधील नेत्यांनाही वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केलेली आहे। सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत येईल अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे। पण जर माधुरी हत्तीणीला परत कोल्हापुरात आणायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडणं हे गरजेचं असणार आहे। तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर माधुरीला कोल्हापुरात परत आणायचं असेल तर वन्यजीव खात्यानं तसेच जैन मठानं न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल करणं आवश्यक आहे। त्यानंतरच जर न्यायालयाने तसा आदेश दिला तर माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरी हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्यात येणार आहे, असं सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे काय आहे तर उद्या याच्यामध्ये एक मोठी बैठकसुद्धा ही सरकार करणार आहे। माझं असं म्हणणं आहे किंवा आपल्या सगळ्यांचं सुद्धा म्हणणं असेल की आपली जी महादेवी हत्तीण आहे हिला लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्याचं काम हे ह्या सरकारनं करायला हवं, कारण ह्या एक खूप महत्त्वाचा विषय आहे। बघा, आता ह्याच्यापुढे काय होत आहे, सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काय तर दरम्यान वनताराने या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कारवाई स्वतःहून केलेली नाही। ही कारवाई माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच करण्यात आलेली आहे। यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही सुद्धा याला मान्यता दिलेली आहे। महादेवीला वनतारामध्ये स्थलांतरित करण्यासाठी आरंभ करता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयांची अंमलबजावणी आम्ही जबाबदारी घेऊन देखभाल करत आहोत, असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे। पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे हे बघा, आपण व्यवस्थित पाहूयात। ते म्हणत आहेत, तसेच जनतेच्या तीव्र पडसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबद्दल मनापासून सहानुभूती बाळगतो। म्हणूनच करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे। कायदेशीर आणि पशु वैद्यकीय सल्ल्याच्या आधारे आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत, ज्याद्वारे शांतता मार्गे माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावना देखील सन्मान राखला जाईल, असं त्यांनी इथं स्पष्ट असं त्यांचं जे काय आहे निवेदन ते त्यांनी मांडलेलं आहे। आणि खरोखरच जर आपण बघितलं तर जनतेचे तीव्र पडसाद इथं उमटत आहेत। बॉयकॉट जिओ असं सुद्धा इथं सगळीकडे सध्या चालू आहे। भरपूर आपले जे जिओ ग्राहक होते त्यांनी आपले सिम कार्ड हे पोर्ट केलेलं आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये कंपनीजमध्ये। हे सुद्धा तीव्र रस्त्यावरती सुद्धा काही ठिकाणी सौम्य प्रकारचं तिथं आपण बघितलं शकलो की संवाद सुरू आहेत लोकांमध्ये की यायला पाहिजे। आता ह्यासाठी सरकार किती तत्परतेनं काम करतं हे आपल्याला बघायचं आहे, कारण ह्याच्यासाठी सरकार जवळ मंगळवारी म्हणजे उद्याच याच्यावरती बैठकसुद्धा आहे।
तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. महादेवीला आपल्या कोल्हापुरात आणायला हवं की नाही? पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.